अलक निरंजन आदेश। तर आपण आता कुठे आलो आहोत? वृद्धेश्वर या स्थानी। तर वृद्धेश्वर हे स्थान का म्हटलं जातं? त्याच्यामध्ये नावामध्ये त्याचं संकल्पना आहे वृद्ध आणि श्वर। वृद्धेश्वर म्हणजे महादेवांना वृद्धेश्वरही म्हटलं जातं का? त्याची आख्यायिका मी सांगतो। ज्यावेळेस नवनाथांनी भंडारा करायचं ठरवलं होतं, ज्यावेळेस सर्व कार्य झालं, तर नाथांनी देवांना सूचना दिल्या का आम्हाला भंडारा करायचा आहे। जे तुम्ही धर्मबीज मानतात, काल झालीत, परवाच्या दिवशी आहे ना, सोमवारी, त्या धर्मनाथ बीजेचा म्हणजे उद्गम इथून झालेला आहे। हे स्थान इथनं तिचा हे झालेला आहे, सुरुवात झालेली आहे अन्नदानाला इथून। तर इकडं राई नावाचं गाव होतं, काय आहेत, आज आहेत, हायवेला आहे 20 किलोमीटरवर, आणि हे वृद्धेश्वर। तर इथून तर तिथपर्यंत ज्या वेळेस देवांना आमंत्रण द्यायला कोण गेलं? नारद मुनी। सर्व सपत्नीक बोलवलेलं होतं भंडाऱ्यासाठी इथं या ठिकाणी। आणि ह्याच दिवशी धर्मनाथ होते, रेवती आणि मच्छिंद्रनाथांचे पुत्र। तर त्यांचा धर्मनाथ, त्यांना गुरु गोरक्षनाथ बाबांनी या ठिकाणी धर्मनाथ बीजेच्या दिवशी दीक्षा दिली नाथपंथाची, बरोबर। तसंच गैनीनाथांना पण बोलवून इथे, गैनीनाथांना नाही, अडबंगनाथांना पण बोलवून इथे दीक्षा दिली होती या स्थानी। तर हे वृद्धेश्वर स्थान, तर याची आख्यायिका आता मी तुम्हाला सांगितली। तर नाथांनी ज्यावेळेस भंडारा करायचं ठरवलं होतं, त्यावेळेस सर्व देवांना आमंत्रण दिलं होतं। ते कसं दिलं होतं? सपत्नीक दिलं होतं। तर तुम्हाला जगामध्ये कुठेही इथलं एक आश्चर्य का, नंदी आणि नंदिनीचं मंदिर तुम्हाला जगामध्ये कुठेही पाहायला भेटणार नाही। आजपर्यंत कोणी बघितलंय तर ते तुम्हाला इथं बघायला भेटेल का? तर नाथांनी देवांना पण सपत्नीक येण्याचे आदेश दिले होते, म्हणजे त्यांना आमंत्रण दिलं होतं। आदेश म्हणण्यापेक्षा काय दिलं होतं? आमंत्रण दिलं होतं का? सपत्नीक सर्वांनी मुलाबाळांसहित, त्यांची मुलं पण आहेत तिथे, मूर्ती समोर तुम्हाला दिसल, है ना। तर त्यानंतर शंकर महाराजांचं इथे तपभूमी आहे ही शंकर महाराजांची, म्हणजे इथनं त्यांचं हे ऑफिसच आहेत असं समजा शंकर महाराजांचं। त्यांनी कार्य करत करत समाधी कुठे घेतली? पुण्याला घेतली, धनकवडीला। तर इथे जे लिंग आहेत, लिंग स्वरूपात, हे खडकाच्या स्वरूपात आहे। ते दर महाशिवरात्रीला तिळतिळ वाढतात, गावाच्या काना एवढं वाढत असतं। तुम्हाला असं वरती ते खडकासारखं दिसल, ओबड दोबड आहे ना, बघितल्यावर कळेल। तर ज्यावेळेस देवांना आमंत्रण दिलं त्यावेळेस सर्व देव आलेत, आपली पार्वती माता पण आल्यात, जगतजननी। त्यानंतर जे आहेत आपले महादेव, ज्यावेळेस लाईन बसल्या, इथनं लाईन बसली तर ती कुठे बसली? त्या राई गावापर्यंत बसली। तर त्या गावाचं नाव काय पडलं? देवराई। का? तर देवांच्या लाईनी कुठपर्यंत बसरल्या होत्या? राई पर्यंत, तर देवराई नाव पडलं। तुम्ही कधी त्या हायवेने आलेत तर तुम्हाला देवराई गाव त्या फाट्यापासून इकडे यायला रस्ता आहे हा 20 किलोमीटरवर। तर शंकर भोले हे त्या पंक्तीमध्ये तूप वाढत होते, कशाच्या रूपात? वृद्धाच्या रूपामध्ये। वृद्धाच्या रूपात ते ओळखलं कोणी? पार्वती आईने ओळखलं, त्यानंतर बाकीच्या देवांनी ओळखलं। पार्वती आई म्हणे तुम्ही तर बोले, तुम्ही असे का रूप घेतलंय? तर ते तर मग बाकीच्या देवांनी पण ओळखलं, म्हणजे ते इथे कोणत्या रूपात आले होते? वृद्ध रूपामध्ये आले होते। काही वाढून द्यायचे नाही, तर मग ते वृद्ध रूपात येऊन तिथे वाढत होते। तर त्यांनी ओळखलं देवांनी पण, काही भोले, म्हणून यांचं नाव काय पडलं? वृद्धेश्वर। प्लस वृद्धेश्वर म्हणजे दर महाशिवरात्रीला मी तुम्हाला सांगितलं का, गावाच्या काना एवढं हे तिळतिळ वाढत चालतं, गावाच्या काना एवढं वाढत चालतं, म्हणून त्याला वृद्धिंगत होणं, ते पण वृद्धिंगत होणं म्हणजे पण वृद्धेश्वर, बरोबर। आणि वृद्ध आणि ईश्वर, वृद्धिंगत आणि ईश्वर म्हणजे वृद्धेश्वर। त्यानंतर इथे तुम्हाला बघायला भेटेल सर्व खूप छान कोरीव असं काम पण आहेत मंदिरात, आणि शंकर महाराजांचं पण कार्य केलं, त्यांनी धुनी पेटवली होती चिमट्याने, ते पण आहे तिथे। तर अशा प्रकारे सर्व आहेत। तर आता आपण इथे दर्शन घेणार आहोत, है ना। इथे दर्शन घेऊन पटकन आपण कुठे जाणार आहे? अडबंगनाथांना जाणार आहोत, है ना। आदेश, अलक निरंजन, अलक निरंजन, आदेश।